राधिकाने चहाचा कप टेबलवर जोरात आपटला आणि तिच्या आईला मायाताईंना म्हणाली, आई, आता माझ्याच्याने रोज रोज बहिणीची सेवा तिची उठाठेव करणं होणार नाही. मी काही कामवाली नाही की दिवसभर तिच्या इशावर नाचत बसू. मला पण माझं आयुष्य जगायचं आहे. तिच्या आवाजात एवढा कठोरपणा आणि तिरस्कार होता की हॉलमध्ये शांतता पसरली. त्यावेळी तिची आई नाश्ता करत बसली होती. मुलीचं बोलणं ऐकून तिच्या आईच्या हातातून चमचा खाली पडला. समोर बसलेल्या भावाचा विकासचा चेहरा रागाने लाल झाला. बाजूच्या खोलीत बेडवर झोपलेली तिची बहिणी रेवती तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. विकास राधिकाला म्हणाला, राधिका, तुला लाज वाटत नाही का? रेवती या अवस्थेत आहे आणि तू अशा गोष्टी बोलत आहेस. ती तुझी बहीण आहे, कुठलं ओझं नाही. भावाचं बोलणं ऐकून राधिका त्याच्या डोळ्यात बघून न घाबरता म्हणाली, दादा, माझ्यासाठी तर ती ओझंच बनली आहे. मागच्या 6 महिन्यांपासून बघत आहे. राधिका, पाणी आण. राधिका, औषधं घेऊन ये. राधिका, हे कर. राधिका, ते कर. हे सगळं करून करून आता मी खूप थकले आहे. माझं पण करिअर आहे. माझं पण स्वतःचं आयुष्य आहे. माझं शिक्षण आहे. मी आता अजून वहिनीच्या आया बनणार नाही. तिची आई मायाताई रडत म्हणाल्या, बाळा, तू हे काय बोलत आहेस? डॉक्टर बोलले आहेत की रेवतीला अजून आधाराची गरज आहे. त्या अपघातामुळे बिचारीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. जर आपणच आपल्या माणसांची साथ देणार नाही तर मग कोण देणार? हे ऐकून राधिका तिची बॅग उचलत म्हणाली, मग आई, तुम्ही द्या ना. तसंही तू आणि दादा तर कायम तिच्या सेवेसाठी एका पायावर उभे असता. पण मला माफ करा. आजपासून मी वहिनीच्या खोलीत पाऊलसुद्धा ठेवणार नाही. असं म्हणत राधिका घरातून बाहेर निघून गेली. विकास रागात मुठी आवळत तिला जाताना बघत राहिला आणि मग दात होट खात आईला म्हणाला, आई, तिला बघितलंस का, किती दगडाच्या काळजाची झाली आहे ती. रेवतीने तिला तिच्या सख्या बहिणीपेक्षा जास्त मानलं होतं आणि आज जेव्हा रेवतीला खरंच तिची खूप गरज आहे तेव्हा ती काढता पाय घेत आहे. खोलीत बसून रेवती हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातलं पाणी गालावरून ओघळून खाली आलं होतं. 6 महिन्यापूर्वी ती या घराचा जीव होती. एक कथ्थक डान्सर होती. तिच्या पायातल्या घुंगरांच्या आवाजाने सगळं घर घुमत होतं. पण त्या अपघाताने सगळं काही बदलून गेलं. तिच्या पायाला प्लॅस्टर लावलं होतं आणि हातापायाला पण मार लागला होता. डॉक्टर बोलले होते की तिचा पाय ठीक होईल. ती चालू फिरू शकेल, पण यात वेळ लागेल आणि तिला फिजिओथेरपीची पण गरज आहे. पण अपघातामुळे रेवती मनातून तुटून गेली होती. तिला असं वाटायला लागलं होतं की ती आता कधीच चालू शकणार नाही आणि डान्स पण करू शकणार नाही. त्यामुळे तिने प्रयत्न करायचा सोडून दिला होता. ती बेडवर पडून असायची, छताकडे एकटक बघत असायची आणि घरातल्या लोकांवर अवलंबून राहिली होती. विकास आणि तिची सासू तिचा एवढा लाड करत होते की तिला बेडवरून हलू देत नव्हते. त्यामुळे रेवतीला आता तिचा अपंगपणा तिचं नशीब वाटायला लागलं होतं. संध्याकाळी जेव्हा राधिका घरी आली तेव्हा घरातलं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. विकास रेवतीला त्याच्या हाताने भरवत होता. राधिकाने एक नजर तिकडे टाकली आणि तोंड फिरून तिच्या खोलीत निघून गेली. पुढचे काही दिवस असेच निघून गेले. राधिकाने खरंच तिच्या बहिणीकडे बघायचं सोडून दिलं होतं. रेवतीने पाणी जरी मागितलं तरी राधिका ऐकून न ऐकल्यासारखं करत असायची. जर रेवतीच्या हातातून रिमोट खाली पडला तर तो तिला उचलून देण्याऐवजी ती त्याला ओलांडून निघून जायची. मायाताईंना आणि विकासला राधिकाचं हे वागणं खूप स्वार्थी, निर्दयी वाटायला लागलं होतं. ते दोघं या गोष्टीवरून तिला ओरडत, रागवत असायचे. पण राधिकावर याचा काहीच परिणाम होत नव्हता. तिचं काळीज दगडाचं झालं होतं. एक दिवस विकास आणि मायाताईंना जवळच्या पाहुण्यांच्या लग्नाला जायला लागलं. विकास लग्नाला जात नव्हता, पण रेवतीने हट्ट करून त्याला पाठवून दिलं. ती म्हणाली, विकास, तुम्ही गेला नाही तर आत्यांना खूप वाईट वाटेल. त्यांना राग येईल. मी ठीक आहे, माझी काळजी करू नका. कमला मावशी आहेत ना, त्या माझी काळजी घेतील. राधिकाला सोफ्यावर बसलेली बघून विकास लग्नाला जाता जाता तिला म्हणाला होता, हे बघ राधिका, आम्ही संध्याकाळपर्यंत घरी परत येऊ. घरात कमला मावशी आहेच, पण जर रेवतीला गरज पडली तर कमीत कमी माणुसकी तरी दाखव.
भावाच्या बोलण्याला राधिकाने काहीच उत्तर दिलं नाही आणि शांतपणे पेपर वाचत बसली. दुपार झाली तशी कमला मावशींनी रेवतीला जेवण दिलं आणि किचन आवरायला निघून गेली. भांडी घासताना अचानक तिच्या हातातून काचेचा ग्लास निसटला आणि तिच्या पायावर पडला. ग्लास फुटल्यामुळे त्याची काच तिच्या पायात घुसली आणि पायातून रक्ताची धार लागली. कमला मावशी वेदनेत तळमळत होत्या. त्यांच्या तोंडातून जोरात किंचाळी निघाली. ते ऐकून राधिका पळत किचनमध्ये आली. कमला मावशींची अवस्था खूप वाईट होती. तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं होतं. ती म्हणाली, मावशी काळजी करू नका, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाते. जाता जाता राधिका रेवतीच्या खोलीच्या दारात उभी राहिली आणि म्हणाली, वहिनी मावशीला काच लागली आहे, मी तिला डॉक्टरांकडे घेऊन निघाले आहे. घरात तू एकटीच आहेस आणि हो मला घरी यायला 2-3 तास तरी लागू शकतात. हे ऐकून रेवती घाबरली आणि म्हणाली, राधिकाताई मला एकटीला सोडून? जर मला बाथरूमला जायचं असेल, तहान लागली तर? ते ऐकून राधिका खूप कठोरपणे म्हणाली, मग तुझं तू कर, तुझे हातपाय सही सलामत आहेत, फक्त त्यांना गंज लागला आहे. असं म्हणत राधिका दार बंद करून निघून गेली. घरात शांतता पसरली. रेवती बेडवर झोपली होती. तिचं काळीज जोरजोरात धडधडत होतं. ती खूप घाबरलेली होती. तिला आजपर्यंत एवढा एकटेपणा कधीच जाणवला नव्हता. तिला राधिकाचा खूप राग आला होता. कसली नणंद आहे, मला या अवस्थेत सोडून निघून गेली. 1 तास निघून गेला. रेवतीला तहान लागली होती. तिने बाजूच्या टेबलवर ठेवलेला पाण्याचा जग बघितला तर तो मोकळा पडला होता. विकास बहुतेक भरून ठेवायचा विसरला होता. तहान लागल्यामुळे रेवतीचा गळा सुकला होता. तिने आवाज दिला, घरात कोणी आहे का? पण घर पूर्ण मोकळं होतं. ज्या घड्याळाची टिकटिक तिला अगोदर आराम द्यायची, आज ती तिला घाबरवत होती. तिची तहान वाढतच होती. रेवतीने विचार केला की राधिका यायची वाट बघेल, पण तिचा गळा एवढा सुकला होता की तिला आता सहन होत नव्हतं. तिला काहीही करून किचनपर्यंत उठून जायला लागणार होतं. किचन तिच्या खोलीपासून 15 पावलं लांब होतं. रेवतीने तिच्या कुबड्या शोधल्या तर त्या भिंतीला टेकून उभ्या केल्या होत्या. विकास घरात असल्यामुळे कायम कुबड्या तिच्या हातात आणून देत असायचा, पण आज घरात कोणीही नव्हतं. रेवतीने हिंमत गोळा करून पाय बेडवरून खाली सोडला. 6 महिन्यात आज पहिल्यांदा तिने कुणाच्याही आधाराशिवाय असं केलं होतं. तिचे पाय थरथर कापत होते. ती उठून उभी राहिली आणि तिने भिंतीचा आधार घ्यायचा प्रयत्न केला. 1 पाऊल पुढं टाकलं तसं तिच्या पायात आणि कमरेत जोरात कळ आली. ती धाडकन जमिनीवर खाली पडली आणि वेदनेत जोरात रडायला लागली. रडत म्हणाली, राधिकाताई मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ती वेदनेत तळमळत होती, पण पाण्या वाचून तिचा जीव जायला लागला होता. रेवतीने हार मानली नाही. ती कोपऱ्याने सरकत कुबड्यांच्या जवळ पोहोचली. तिने कुबडी घेतली आणि खूप मुश्किलीने थरथरत्या हातांनी आणि लटपटत पायांनी उभी राहिली. ती घामाने पूर्ण भिजली होती. ती हळूहळू चालायचा प्रयत्न करत भिंतीला पकडून किचनकडे निघाली. प्रत्येक पावलावर तिला असं वाटायचं की ती पडते की काय. ती कशी तरी किचनमध्ये गेली. तिने हांड्यामधून ग्लास भरून घेतला आणि पोट भरून पाणी पिली. ते पाणी त्यावेळी तिला अमृतासारखं वाटत होतं. पण तेवढ्यात तिची नजर किचनच्या खिडकीतून बाहेर गेली. तिने बघितलं की राधिकाची स्कूटर तर दारातच उभी होती. ती मनात म्हणाली, राधिका घरी परत आली? मग घरी आल्यावर तिने मला आवाज का दिला नाही? ती त्याच रागात हळूहळू हॉलकडे निघाली. तिनं बघितलं तर राधिका सोफ्यावर बसली होती आणि लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होती. रेवतीला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. राधिका घरात होती. कमला मावशींना दवाखान्यात सोडून ती घरी लगेच परत आली होती. पण तिला रेवतीला सांगणं गरजेचं वाटलं नाही. ती जाणून बुजून रेवतीला पाण्यासाठी तडफडताना बघत होती. रेवती जोरात रागात ओरडत म्हणाली, राधिकाताई. तिच्या आवाजात मागच्या 6 महिन्यांचा दबलेला राग आणि दुःख दोन्ही होतं. रेवतीचा आवाज ऐकून राधिकाने नजर वर केली. बघितले तर समोर रेवती कुबड्यांचा आधार घेऊन तिच्या पायावर उभी होती.
ती तिच्या खोलीतून निघून हॉलमध्ये आली होती, पण राधिकाच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप नव्हता. उलट तिच्या चेहऱ्यावर एक हलकं शांत हसू आलं. ती शांत स्वरात म्हणाली, महाराणीजी, शेवटी तुम्ही तुमच्या खोलीतून बाहेर आलात वाटतं. रेवती रडत ओरडत रागात म्हणाली, राधिकाताई, तुम्ही एवढ्या नालायक कशा काय असू शकता? तुम्ही घरात होता आणि मी खोलीत तहानेने व्याकुळ झाले होते. पाण्यासाठी मरत होते. मी पाणी पिण्यासाठी उठण्याचा प्रयत्न केला तर खाली पडले. तो आवाज ऐकून पण तुम्ही खोलीत आला नाहीत. इथे आरामात बसला आहात. तुम्ही माणूस आहात की जनावर? तेवढ्यात दार उघडलं. विकास आणि त्याची आई लग्नातून घरी परत आले होते. त्यांनी रेवतीला हॉलमध्ये उभी राहिलेली बघितलं. तसा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिला बघून विकास पळत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, रेवती, तू कोणाच्याही आधाराशिवाय उभी राहिली आहेस? आई, बघितलंस का? रेवती स्वतः चालायला लागली आहे. तिची सासू आनंदाने देवाचे आभार मानत म्हणाली, अरे देवा, माझी सून चालायला लागली. चमत्कार झाला. हे ऐकून रेवतीने रागात नवऱ्याचा हात झटकला आणि म्हणाली, हा कुठला चमत्कार नाही विकास, तर हा तुमच्या बहिणीचा निर्दयीपणा आहे. तिने आज मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरात असून पण त्यांनी मला पाणी दिलं नाही. त्यांनी मला मजबूर केलं की मी कुबड्या घेऊन बाहेर यावं. बायकोचं बोलणं ऐकून विकासने रागात बहिणीकडे बघितलं. तो रागात राधिकाला मारण्यासाठी पुढे येत म्हणाला, राधिका, तुझी एवढी हिंमत? मी तुला जाताना बजावून गेलो होतो की रेवतीची काळजी घे. जर आज रेवतीला काही झालं असतं तर? राधिका सोफ्यावरून उठून उभी राहिली. आज पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाणी दिसलं. ती भरल्या डोळ्यांनी म्हणाली, दादा, आज मी वहिनीला पाणी दिलं असतं तर ती आयुष्यभर बेडवर पडून राहिली असती. हे ऐकून सगळे सुन्न राहिले. विकासने मारण्यासाठी उचललेला हात हवेतच राहिला. राधिका पुढे येत म्हणाली, हो, मी दगडाच्या काळजाची बनून राहिले. हो, मी बोलले होते की माझ्याच्याने आता वहिनीची सेवा होणार नाही. कारण तुम्ही लोक तिची सेवा करत नव्हता, तर तिला अपंग बनवत होता. दुसऱ्याच्या आधारावर जगण्यासाठी मजबूर करत होता. डॉक्टरांनी 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की फिजिओथेरपी आणि स्वतः प्रयत्न करून त्या चालू शकतात. पण तुम्ही लोक तिला जागेवरून जरा पण हलू देत नव्हतात. सगळ्या गोष्टी तिच्या हातात आणून देत होता. तुम्ही लोकांनी तिला एवढा आराम दिला की तिच्यात परत उभे राहण्याचा आत्मविश्वासच मरून गेला. राधिका रेवतीजवळ गेली आणि म्हणाली, वहिनी, तुला आठवतं का तू काय बोलत असायचीस की डान्स तुझा आत्मा आहे, पण मागच्या 6 महिन्यांपासून तू एकदाही घुंगरांकडे बघितलं पण नाहीस. मी जाणून बुजून आज कमला मावशीला लागल्याचं नाटक केलं. मी घराच्या बाहेर उभी राहून खिडकीतून बघत होते. जेव्हा तू बेडवरून खाली पडली ते बघून माझा जीव जायला आला होता. मनात आलं की घरात पळत येऊन तुझी मदत करावी, पण मी स्वतःला थांबवलं. कारण मला माहीत होतं की आज जर मी तुझी मदत केली तर तू कधीच तुझ्या पायांवर उभी राहणार नाहीस. असं बोलताना राधिकाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मला वाईट नणंद बनणं मान्य होतं. तुम्ही लोकांनी वाईट, बिनकाळजाची, स्वार्थी, निर्दयी सगळं बोलून घेणं मला मान्य होतं. पण मला हे मान्य नव्हतं की माझी वहिनी, जी जगण्याला, तिच्या डान्सला जीव मानणारी होती, ती एक जिवंत बॉडी बनून बिछाण्यावर सडत राहिली आहे. तिची जगण्याची इच्छा मेली आहे. मला तुमच्या सगळ्यांचा तिरस्कार प्रिय होता, पण तुमची दया नाही. हॉलमध्ये भयान शांतता होती. विकास, त्याची आई, रेवती सगळे राधिकाचं बोलणं ऐकून स्तब्ध उभे होते. रेवतीने तिच्या थरथर कापणाऱ्या पायांकडे बघितलं. तिला ते दुःख आठवलं, तो केलेला संघर्ष आठवला आणि त्यासोबत तो जिंकल्याचा आनंद पण आठवला. ज्यावेळी ती स्वतः उठून हिम्मत करून पाणी पिण्यासाठी खोलीतून बाहेर किचनमध्ये आली होती, त्या एका क्षणात तिच्यात जो आत्मविश्वास निर्माण झाला होता तो मागच्या 6 महिन्यांच्या सेवेवर भारी पडला होता. रेवतीला समजलं होतं की राधिकाने तिचा तिरस्कार केला नव्हता, तर तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, आत्मविश्वासाने जगण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.
रेवतीने तिची कुबडी भातातून बाजूला फेकली आणि हळूहळू एक पाऊल राधिकाकडे टाकायला सुरुवात केली. विकासने तिला आधार द्यायचा प्रयत्न केला, पण रेवतीने त्याला हाताने थांबायला सांगितलं. ती हळूहळू राधिका जवळ गेली आणि तिला कडकडून मिठी मारली. दोघी नंदाभावजया गळ्यात पडून रडायला लागल्या. रेवती रडत हुंदके देत म्हणाली, राधिकाताई, तुम्ही खूप वाईट आहात, खूप वाईट. तुम्ही मला आज खूप रडवलं आहेत. राधिका रडत म्हणाली, हो वहिनी, मला माहीत आहे, पण बघ ना, आज तू स्वतः तुझ्या पायावर उभी राहून चालत माझ्याजवळ येऊन मला मिठी मारली आहेस. बेडवर झोपले नाही. विकास आणि त्याच्या आईच्या डोळ्यात पण पाणी होतं. आज त्याला त्याच्या बहिणीवर खूप अभिमान वाटत होता आणि स्वतःच्या मूर्खपणावर लाज वाटत होती. तो राधिका जवळ गेला, प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, राधिका, मला माफ कर. मी प्रेमात आंधळा झालो होतो. तू ते करून दाखवलंस जे माझं प्रेम पण करू शकलं नाही. मायाताईंनी दोघींना मिठी मारली आणि म्हणाल्या, माझी मुलगी दगड नाही तर हिरा आहे, हिरा. तिने पेशंटला कडू औषध दिलं, पण तिला स्वतःच्या पायावर उभं करून दाखवलं. काही महिन्यांनी घराच्या हॉलमध्ये गाण्यांचा आवाज येत होता आणि रेवती तिच्या पायात घुंगरू बांधून हळूहळू डान्स करायचा प्रयत्न करत होती. अजून तिला नीट डान्स करता येत नव्हता, पण तिच्या मनात पहिल्यापेक्षा जास्त हिंमत होती. तिच्यात आत्मविश्वास दिसत होता. राधिका बाजूला बसून टाळी वाजवून तिला प्रोत्साहन देत होती. रेवती थांबली, घामाने पूर्ण भिजली होती आणि हसून म्हणाली, राधिकाताई, जरा पाणी तरी प्यायला द्या, खूप तहान लागली आहे. राधिका तिच्या जागेवरून उठली नाही, तर पेपरचे पान उलटत चेष्टा करत हसत म्हणाली, माफ कर वहिनी, मी तुला बोलले होते ना की माझ्याच्याने तुझी सेवा नोकरी होणार नाही. तुझं पाणी तुझं तू घे. तिचं बोलणं ऐकून रेवती हसायला लागली. विकास आणि त्याची आई दोघेही हसायला लागले. हा नकार आज पहिल्यांदा घरात हसण्याचं कारण बनलं होतं, कारण सगळ्यांना माहीत होतं या नकारामागे किती मोठा होकार लपला होता. जगण्यासाठी, हिमतीसाठी होकार लपला होता. त्या दिवशी रेवती हे शिकली की कधी कधी खरं प्रेम प्रेमाच्या उबदार मिठीत नसतं, तर त्या उलट ठेस लागणाऱ्या दगडामध्ये असतं, जे आपल्याला चालायला शिकवतं. राधिका आज पण बोलत असते की वहिनी, माझ्याकडून तुझी सेवा अजिबात होणार नाही, पण आज हे शब्द बोलताना ती तिच्या वहिनीला प्रेमाने मिठी मारत असते. राधिकाने केलेल्या एका नाटकामुळे आज रेवतीमध्ये जगण्याचा, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास परत जागा झाला होता.